आपल्या ब्रेनच्या ॲनाटॉमीमध्ये जर आपण बघितलं म्हणजे ह्युमन ब्रेन ॲनाटॉमीमध्ये तर सगळ्यात महत्त्वाचे एकूण जर पार्ट बघितले तर त्याला आपण लोब पण म्हणतो. तर एक म्हणजे फ्रंटल लोब असेल, त्याच्यानंतर पार्शलर लोब असेल, त्याच्यानंतर टेम्पोरल लोब असेल, नंतर ऑसिपिटल लोब असेल, नंतर सेरेबिलम असेल आणि स्पायनल कॉर्ड असेल. तर जे 4 महत्त्वाचे लोब आहेत ना, या लोबांच्या संदर्भातली कार्य बघायची. आता फ्रंटल लोब जर बघितला तुम्ही, या ठिकाणी हा फ्रंटल लोब दिसत आहे मेंदूचा, हा पुढचा भाग आहे. फ्रंटल लोबच्या बाबतीमध्ये काय सांगण्यात आले की एखाद्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असेल, निर्णय घेण्याची क्षमता असेल, आपली जी हालचाल होते त्या बाबतीमध्ये असेल आणि जी बोलण्याची क्षमता आहे, या 4ही गोष्टी ज्या असतात ना, या फ्रंटल लोबच्या माध्यमातून काय केलं जातात तर वर्क केलं जातात. आणि त्याचबरोबर नियंत्रण ठेवण्याचं पण काम यांच्या माध्यमातून केलं जातं, फ्रंटल लोबच्या माध्यमातून. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते कुठलं आहे तर पॅरिएटल लोब आहे, ह्याला म्हणण्यात आलेलं आहे पॅरिएटल लोब. आता पॅरिएटल लोबच्या बाबतीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की एखाद्या वस्तूची ओळख करायची असेल, त्याचबरोबर अवकाशनीय संबंध असेल, आपल्याला एखादी वेदना झाली किंवा एखादा स्पर्श झाला असेल तो, आणि बोललेली भाषा समजणे, या गोष्टी ज्या असतात ना, ह्या पॅरिएटल लोबच्या माध्यमातून आपल्याला काय करत असतात तर समजत असतात. बघा, हा पॅरिएटल लोब आहे. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो टेम्पोरल लोब जो आहे. आता टेम्पोरल लोब जो आहे या ठिकाणी दिसतो, हा टेम्पोरल लोब. तर या टेम्पोरल लोबच्या माध्यमातून आपल्याला अल्पकालीन स्मृती असेल, त्याचबरोबर भाषण असेल, संगीताची लय असेल, जे आपण गाणी वगैरे ऐकतो ना त्याची जी लय असेल, त्याचबरोबर वास ओळखणे असेल, तर या गोष्टी ज्या असतात ना, या टेम्पोरल लोबच्या माध्यमातून आपल्याला समजत असतात. बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट जी आहे ती ऑसिपिटल लोब जी आहे, ही ऑसिपिटल लोबच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसते. ऑसिपिटल लोब जे आहे, तर या लोबच्या माध्यमातून दृष्टी म्हणजे आपण जे बघत असतो ना, या गोष्टी ज्या आहेत ना, या ऑसिपिटल लोबच्या माध्यमातून कळतात. बघा, 4 महत्त्वाचे लोब आहेत. पुन्हा एकदा सांगतो, फ्रंटल लोब, त्याच्यानंतर टेम्पोरियल लोब असेल, पार्शल लोब असेल किंवा आपण पॅरिएटल लोब त्याला म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट जो आहे तो ऑसिपिटल लोब आहे. तर या लोबच्या माध्यमातून मेंदूची वेगवेगळी कार्य जी असतात ते केली जातात. बघा, अशा प्रकारच्या नंबर ऑफ इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद मित्रांनो.